तळोदा मोबाईल चोरीच्या संशयाने पेटला वाद, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात मोबाईल चोरीच्या संशयावरून झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। केलवा पाणी गावात झालेल्या या प्रकरणी 6 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। तळोदा तालुक्यातील केलवा पाणी गावातील रहिवासी कालिदास बारक्या पाडवी आपल्या घरी असताना आरोपी वेलजी पाडवी याने त्यांना मोबाईल चोरीच्या प्रकरणावर गावात पंच बसणार असल्याचे सांगत घराबाहेर बोलावले। दरम्यान गावातील काही लोक त्यांच्या घरासमोर पंच म्हणून बसले होते। त्यावेळी कालिदास पाडवी यांनी मोबाईल ज्याने चोरला त्याच्या घरासमोर पंच बसवा, माझ्या घरासमोर नाही असे सांगितल्याने वाद निर्माण झाला। फिर्यादीनुसार या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले। आरोपींनी संगनमत करून कालिदास पाडवी यांना बेदम मारहाण केली। यामध्ये आरोपी वेलजी पाडवी याने लाकडी दांडक्याने डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे। तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने कालिदास पाडवी यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी गीता जयसिंग वडवी, जयसिंग पारशा वडवी, वेलजी चम्माऱ्या पाडवी, मोलसिंग उंबरसिंग पाडवी, मागत्या मोनसी पाडवी आणि कुवरसिंग पाडवी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 189(1), 189(2), 190 आणि 191 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजन मोरे करत आहेत। मोबाईल चोरीच्या संशयातून झालेल्या या मारहाणीने केलवा पाणी गावात खळबळ उडाली आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज।